Kindly be seated. So excited to see you all. आणि फार उत्तेजित आहे तुम्हा सर्वांना परत पाहण्यासाठी. Can you hear a voice? तुम्ही आवाज ऐकू शकत आहे? Clear? स्पष्ट आहे? Okay. Yesterday I was speaking about fear. काल मी भीतीविषयी बोलत होता. Fear plays a very, very major role. आणि भीती खूप महत्त्वाचा भाग खेळतो. So it's very important you must know about it. म्हणून खूप महत्त्वाचे आहे की तुम्ही भीतीविषयी जाणून घेतले पाहिजे. There are many areas we see fear works. आणि तुम्ही पाहणार की खूप भागामध्ये भीती काम करतो. Hear yesterday's message of mine आणि कालचा माझा संदेश तुम्ही ऐका, where I shared जिथे मी सांगितले how fear plays a major role. की कसं भीती एक महत्त्वाचा भाग खेळतो. And it could stop your progress. आणि भीती तुमच्या प्रगतीला थांबवू शकत आहे. It can stop your immunity. आणि तुमच्या प्रतिरोधक शक्तीला बंद करू शकत आहे. So you must hear this message about fear. म्हणून भीतीविषयी तुम्ही संदेश ऐकलंच पाहिजे. Now today's topic is आजचा विषय आहे activate faith. विश्वासाला सक्रिय करा Don't activate fear. आणि भीतीला सक्रिय करू नका. This is a very powerful message. हा खूपच सामर्थ्यशाली संदेश आहे. Activate your faith, तुमच्या विश्वासाला सक्रिय करा, not your fear. तुमच्या भीतीला नाही. Because fear is an emotion, कारण भीती एक भावना आहे but you don't activate it at all. आणि आपण त्याला मुळीच सक्रिय करत नाही. Many don't know this truth अनेक लोकांना ही सत्य माहिती नाही and they thought fear is some natural thing. आणि त्यांना वाटत आहे की भीती एक नैसर्गिक गोष्टी आहे. So they allow it to remain in their hearts. म्हणून ते भीतीला आपल्या हृदयामध्ये राहायची परवानगी देत आहे. When you tolerate fear, जेव्हा तुम्ही भीतीला सहन करत आहे then it will take an upper hand. मग भीती तुमच्यावर मात करणार, तुमच्यावर वर्चस्व करणार. Many people think it is natural अनेक लोकांना वाटत आहे की भीती नैसर्गिक आहे and you can do nothing, आणि आम्ही काय करू शकत नाही. and so they keep it working. म्हणून ते भीतीला आपल्या जीवनामध्ये काम करायला And लावत. then whatever they do by fear. आणि मग जे काय लोक करत आहे ते भीतीनेच करत आहे. Even their walk with God is with fear. आणि त्यांच्या प्रभूबरोबर चालणे देखील भीतीने असतो. Their believing is also with fear. आणि एक विश्वासू जो आहे त्याचा विश्वास देखील भीतीनेच असतो. Their doing is with fear. त्यांच्या काम करणे भीतीने असतो. Their praying is with fear. त्यांच्या प्रार्थना भीतीने असतो. Their relationship with God is based on fear. आणि त्यांच्या नातेसंबंध जो देवाबरोबर आहे ते भीतीद्वारेच आहे. Even their prayer is based on fear. आणि त्यांच्या प्रार्थना देखील भीतीवर आधारित आहे. Everything is based on fear. प्रत्येक गोष्टी भीतीवर आधारित आहे. Even your working for God, serving for God is based on fear. आणि तुमच्या देवासाठी काम करणे, सेवा देखील करणे तुम्ही भीतीनेच करत आहे. See, our entire living, our relationship, our serving, our ministering, our walking should be by faith. आमची सर्व जीवन आहे, आमची जी सेविका आहे, आमचं जे चालणं आहे ते सर्व विश्वासानेच असले पाहिजे, Not by fear. भीतीने नाही. Remember this. आणि हे गोष्टी लक्षात ठेवा. Many are praying fear-based prayer. अनेक लोक भीतीवर आधारित असं प्रार्थना करत आहे. They are praying, ते प्रार्थना तर करत but आहे it's fear-based, तरी ते भीतीने करत आहे. not faith-based. आणि विश्वासावर आधारित ते प्रार्थना करत नाही. Even many are giving, अनेक लोक देत आहे but it's fear-based giving. पण ते भीतीने देत आहे. If I don't get, जर मला मिळणार नाही, God will not give me. जर मी दिले नाही तर देव So मला out देणार of नाही. fear they give. म्हणून भीतीने ते देत आहे It's not faith-based. आणि ही विश्वासावर आधारित नाही. I'm telling you, fear has entered every part of your life. आणि मी तुम्हाला सांगतो की भीतीने तुमच्या जीवनाच्या सर्व भागाला स्पर्श केला आहे किंवा प्रवेश केला आहे. Knowingly or unknowingly. जाणून किंवा न जाणून. People just look at one area of fear. आणि लोक फक्त भीतीच्या एक भागाकडे But बघत आहे. actually, we are operating by fear, खरोखर आम्ही भीतीनेच कार्य करत आहे, not by faith. विश्वासाने नाही. And things don't happen. आणि मग गोष्टी घडत नाही. And then we tell the Lord, why it's not happening? आणि मग आपण प्रभूला सांगतो की गोष्टी का होत नाही. God never hinders your prayers. देव कधीच तुमच्या प्रार्थनामध्ये He अडथळा घालत doesn't नाही. hinder your blessings. तुमच्या आशीर्वादामध्ये देव अडथळा घालत नाही. Why? का? Everything that He has given you, He gives you based on His love for you. आणि प्रत्येक गोष्टी जो देव तुम्हाला देत आहे तो देवाची प्रीती जो तुमच्यासाठी आहे त्याच्या आधारे So देव there's तुम्हाला no देतो. reason म्हणून काहीच कारण नाही He can stop your blessing.
की तुम्ही तुमच्या आशीर्वादाला बंद करू शकत आहे किंवा थांबवू शकत आहे. Get this revelation clear. आणि हे प्रकटीकरण स्पष्ट करून There द्या. is no reason आणि काहीच कारण for नाही God to hold your blessing. आणि काहीच कारण नाही ज्याच्यामुळे देव तुमच्या आशीर्वादाला धरून बसणार आहे. There is no reason. आणि काहीच कारण नाही. If the blessing is based on your merit, जर आशीर्वाद तुमच्या योग्यतावर आधारित on your आहे, behavior, तुमच्या वर्तणुकीवर, on your good works, तुमच्या पुण्य कामावर, then you can say that. मग तुम्ही असं बोलू शकत आहे. But if it is not based on you, पण ही गोष्टी तुमच्यावर आधारित नाही, but based on His love for पण you, देवाची प्रीती जो तुमच्यासाठी आहे, He will never hold the blessings. मग देव कधीच आशीर्वादाला धरून बसणारच नाही. If that is the truth, जर ही सत्य आहे, why are we not blessed? मग आपण का आशीर्वादित होत नाही? This is the biggest question of life. आणि ही जीवनाचा सर्वात मोठा प्रश्न आहे Why am I not blessed? की मी का आशीर्वादित नाही. If it is not based on me, जर माझ्यावर गोष्टी आधारित if I नाही, don't have to be deserving, जर मला लायक बनायची काय गरज नाही, I should be blessed. मी आशीर्वादित झालो पाहिजे. If it is religion, जर धर्म आहे, we can understand. आपण समजू शकतो It's based on your good works. की ही आपल्या चांगल्या कामावर आधारित आहे. And you can think, आपण विचार करू I शकतो didn't get आणि मला मिळाले नाही because I didn't do good works. कारण मी पुण्य काम केला नाही म्हणून, I don't fulfill this tradition and custom. आणि मी हा रूढी व परंपरा पूर्ण केला नाही म्हणून. But if it is based on grace, पण जर गोष्टी कृपावर आधारित which आहे, is God's favor, जो देवाचा अनुग्रह आहे, based on His love, त्याच्या प्रीतीच्या आधारे, there is no reason मग काहीच कारण नाही you must not be blessed. तुम्ही आशीर्वादित नाही झाले पाहिजे. Did you understand this? तुम्हाला इथपर्यंत समजले का? Hello? See, what I'm giving you is revelation, आणि जे मी तुम्हाला देत आहे ती प्रकटीकरण आहे, not just information. फक्त माहिती नाही. You know, last time I told you, मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितले Holy Spirit told me there are two kinds of messages. आणि पवित्र आत्माने सांगितले की दोन प्रकारच्या One संदेश, is for the saved, एक तर तारण पावलेल्या लोकांसाठी आहे one is for the unsaved. आणि दुसरा न तारण पावलेल्या लोकांसाठी आहे. Most of the Christians अनेक जे ख्रिस्ती are आहेत hearing those messages ते असं संदेश ऐकत आहे which are meant for the unsaved, जे न तारण पावलेले लोकांसाठी जे संदेश आहेत ते विश्वासू लोक संदेश ऐकत आहे. which means ज्याचा अर्थ they आहे, have not even entered into the blessing. त्याचा अर्थ आहे की ते आशीर्वादामध्ये प्रवेश देखील केले नाही They are fighting to enter. आणि ते लढाई करत आहे आत प्रवेश They करायला, have not entered. ते प्रवेश केले नाही. And when you hear such messages, आणि जेव्हा तुम्ही असं संदेश ऐकत आहे you are fighting to be blessed. आणि तुम्ही लढाई करत आहे आशीर्वादित व्हायला, You are fighting to be delivered, आणि तुम्ही लढाई करत आहे सुटका मिळवायला, fighting to be healed. आणि आरोग्य मिळवण्यासाठी तुम्ही लढाई करत आहे. Are you seeing this? आणि तुम्ही हे पाहिले So का? don't hear those. See, those messages are right. आणि ते जे संदेश आहे बरोबर आहे. Like if I say God wants to heal you, आणि जर मी म्हणत आहे देवाला तुम्हाला आरोग्य God द्यायची wants to इच्छा, forgive you, देवाला तुम्हाला क्षमा करायची इच्छा आहे, God wants to forgive you. देवाला तुम्हाला क्षमा That means करायची, you are a sinner. त्याचा अर्थ आहे की तुम्ही पापी But आहे. this message is not for you. पण हा जो संदेश आहे तुमच्यासाठी नाही, The message for you is आणि तुमच्यासाठी संदेश God आहे has forgiven you. देवाने तुम्हाला क्षमा केली आहे, God has healed you. देवाने तुम्हाला आरोग्य दिले आहे. 1 Peter 2:24. 1 पेत्र 2:24. By stripe you were healed, the Bible says. त्याला बसलेल्या माराने तुम्हाला आरोग्य मिळाले. So this is the message for you. म्हणून हा जो संदेश आहे That तुमच्यासाठी is the message for them. आणि तो जो संदेश आहे अविश्वासू All लोकांसाठी your आहे. life you have been hearing messages that was meant for the unsaved. आणि संपूर्ण जीवन तुम्ही असं संदेश ऐकत होते जे न तारण पावलेले लोकांसाठी होते, And you are waiting and waiting to be blessed. आणि तुम्ही वाट पाहत होते आशीर्वादित When व्हायला. Ephesians 1:3 says you are blessed. आणि इफ्सिकरास 1:3 म्हणत आहे तुम्ही आशीर्वादित आहे. Are you seeing this? तुम्ही हे पाहिले का? 90% of the Christians are doing like that. आणि 90% ख्रिस्ती असं करत I आहे. mean, they don't receive. आणि जेव्हा त्यांना They काही मिळत beg, plead, and cry. आणि ते भीक मागत आहे, विनंती करत आहे, रडत आहे, And they hear more messages. आणि मग ते असं अधिक संदेश ऐकत आहे. God wants to heal you. आणि प्रभूला तुम्हाला आरोग्य द्यायचं आहे, God wants to forgive you. आणि देवाला तुम्हाला क्षमा करायचं आहे. God has forgiven you. देवाने आधीच तुम्हाला क्षमा केली आहे. You start from the blessing. आणि तुम्ही आशीर्वादातून सुरू करा, You're not struggling for the blessing. आणि तुम्ही आशीर्वादासाठी You संघर्ष are करा. blessed people. तुम्ही आशीर्वादित लोक आहे, That's for you. आणि तो तुमच्यासाठी आहे. Amen. आमेन. Don't take what is not for आणि you. जे तुमच्यासाठी नाही ते घेऊ नका. And many are preaching. अनेक लोक प्रचार करत आहेत Their messages are right, आणि त्यांचा संदेश बरोबर आहे, but not for you. पण तो संदेश तुमच्यासाठी नाही.
Did you understand this? तुम्हाला इथपर्यंत समजले का? Yesterday I also said, आणि काल मी हे you देखील see on the सांगितलं. Facebook, आणि तुम्ही फेसबुकवर बघा. this month you are blessed. आणि हा महिना तुम्ही आशीर्वादित And आहात. believers write, आणि Amen. विश्वासू लोक लिहित आहे You आमेन. know why they write Amen? आणि ते आमेन का लिहित आहे? Out of fear. भीतीने. If I don't write Amen, जर मी आमेन लिहित I नाही, could miss the blessing. मी आशीर्वादाला चुकू शकतो. That shows I don't have to do anything. आणि हे दाखवतं की मला तर काय करायची गरज नाही. You said it आणि तुम्ही म्हटले and I'm blessed. आणि मी आशीर्वादित झालो. Passive faith निष्क्रिय विश्वास, based on fear. भीतीवर आधारित. Next month that person will write, आणि पुढच्या महिना तो व्यक्ती this लिहिल. month is the month of deliverance. आणि हा जो महिना आहे सुटकाचा महिना आहे. Another month he will write, आणि तिसरा महिना this month is the month of healing. आणि हा तिसरा महिन्यामध्ये लिहिणार हा महिना आरोग्याचा महिना आहे. Then I have to wait for 3 months for healing. मग मला 3 महिन्यापर्यंत वाट Because- पाहावं लागेल आरोग्यासाठी. ये महीना सिर्फ डेलिवरेंस है. आणि ह्या महिन्याला फक्त 3 सुटका महीने के बाद healing बोलता आणि है. 3 महिन्यानंतर आरोग्य मिळणार. I don't know what Christians are doing. आणि मला कळत नाही ख्रिस्ती लोक काय करत आहेत. Just to become a prophetic kind of a person. आणि फक्त एक संदेष्टा सारखं व्यक्ती व्हायला. And I'm telling you, no one received anything. आणि मी तुम्हाला सांगतो की कुणाला काहीच मिळाले. जाके पूछो जिसने amen लिखा उसको मिला क्या पूछो. Blessing is at the door. आणि आशीर्वाद दारापाशी आहे. Did you read it? तुम्ही हे वाचले. Blessing is at the door. आणि आशीर्वाद दारापाशी आहे. I want 100 people to say amen. आणि मला पाहिजे की 100 लोक आमेन तो म्हटले डर पाहिजे. के amen डाल देता है. इसके पहले और लोग amen डालता है, मैं amen डालता हूं. उनको पूछो मिला क्या. This is what fake things are going on. आणि अशीच खोटी गोष्टी चालू आहे. And believers don't deserve. आणि जे विश्वासू लोक आहेत ते पारखत नाही. So hear this revelation. आणि हे प्रकटीकरण ऐका. Don't tolerate fear. आणि भीतीला सहन करूच नका. It's not natural. भीती नैसर्गिक नाही, It is spiritual. ती आत्मिक आहे. The natural man may not have authority आणि नैसर्गिक मनुष्याकडे अधिकार नसेल to resist it आणि भीतीचा सामना करायला, because it's spiritual. कारण भीती आत्मिक आहे. But you have authority. पण तुमच्याकडे तर अधिकार You आहे, have power. तुमच्याकडे सामर्थ्य आहे. Amen. आमेन. Do you know you have authority in the entire spiritual world तुम्हाला माहित आहे की संपूर्ण आत्मिक जगामध्ये तुम्हाला अधिकार आहे. where your enemy rules? जिथे तुमच्या शत्रू राज्य करतो. You see all these problems आणि तुम्ही हे सर्व समस्या पाहत is आहात. come from there. आणि ती आत्मिक जगातून आलेली And आहे. natural man can do nothing there. आणि नैसर्गिक मनुष्य आत्मिक जगामध्ये काय करू But शकत नाही. because of Jesus पण येशू ख्रिस्तामुळे who defeated that spiritual man, that Satan and demons in the spiritual realm, आणि येशूने जो आत्मिक मनुष्य जो शैतान व दुरात्मा आहे जे आत्मिक जगात मध्ये राहत आहे त्याला broke पराभूत the केला आहे. power in that realm. आणि त्या जगामध्ये जी सामर्थ्य आहे त्याला तोडून And टाकले. when you believed, आणि आणि जेव्हा तुम्ही विश्वास केले he's coming to you. आणि ती गोष्टी तुमच्यात आली You have आहे, authority in that realm. मग आता तुम्हाला त्या जगामध्ये अधिकार आहे. It is easy for you to resist fear, आणि तुम्हाला भीतीचा सामना करायला खूप सोयीचा आहे. though it's a mighty weapon of the devil. जरी भीती शैतानाचा मोठा शस्त्र आहे तरीही. Amen. आमीन. See, faith is active. आणि विश्वास बघा सक्रिय आहे. It says you resist the devil. आणि शास्त्र म्हणत आहे तुम्ही शैतानाचा That विरोध means करा. if you don't resist, ह्याचा अर्थ आहे की जर तुम्ही विरोध केला नाही he will not run away. तो पळून जाणारच नाही. Are you seeing this? तुम्ही हे पाहिले का? If you don't do anything, जर तुम्ही काय केले नाही he will not flee from your life. शैतान तुमच्या जीवनातून पळून जाणारच नाही. Faith is not passive, आणि विश्वास काही निष्क्रिय नाही saying everything will be all right. आणि असं बोलून की प्रत्येक गोष्टी नीटनेटके होणार. That's why I told you. म्हणून मी तुम्हाला It's सांगितलं. not enough hearing. आणि ऐकणे फक्त पुरेसं नाही, Nothing changes. कुठल्याही गोष्टी बदलत नाही It is not changed. आणि ती बदललेली नाही. Everything remains. प्रत्येक गोष्टी राहतो. But that's the first step. पण ती प्रथम पाऊल आहे. Because for doing you need hearing. कारण करण्यासाठी तुम्ही प्रथम ऐकले But पाहिजे. now go to the second step. पण आता दुसऱ्या पायरीकडे जा. You got the faith, तुम्हाला आता विश्वास प्राप्त that झाले weapon आणि ती शस्त्र which मिळाले is mighty जो खूपच पराक्रमी in आहे. pulling down of strongholds, the आणि Bible says. सर्व मजबूत गडांना खाली पडायला ती Use it. पराक्रमी आहे. त्याचा उपयोग करा. Use it. त्याचा उपयोग करा. Are you seeing this? तुम्ही हे पाहिले का? This is where Christians have failed. आणि इथेच ख्रिस्ती लोक अपयशी झाले आहे. Even when they come to church, they come with fear. आणि जरी ते मंडळीत येत आहे ते भीतीने येत आहे Fear based. आणि भीतीवर Attending आधारित service.
आणि भीतीद्वारे ते मंडळीमध्ये हजर What असतात. do I mean? आणि माझा अर्थ काय आहे? If I don't go, जर मी मंडळीत गेलो God will ना, not bless me. देव मला आशीर्वाद That देणार, is why I'm going. म्हणून मी मंडळीत जात आहे. That's why when they come, they are not attentive to the आणि word. म्हणून जेव्हा ते येत आहे ते वचनाकडे लक्ष देत नाही They are fulfilling some obligation, आणि ते काय आपलं कर्तव्य पूर्ण religious करत, obligation. काय धार्मिक कर्तव्य पूर्ण करत आहे. When I go to church, I'm blessed. जेव्हा मी मंडळीत जातो मी When I आशीर्वादित read आहे. the Bible, I'm blessed. जेव्हा मी वचन वाचतो तेव्हा मी आशीर्वादित आहे. This is fulfilling some religious obligation. आणि ही काय धार्मिक कर्तव्य पूर्ण करणे आहे. Are you seeing this? तुम्ही हे पाहिले का? Hear all my messages, you'll be free. आणि तुम्ही माझे सर्व संदेश ऐका, तुम्ही बंधमुक्त होणार. Now when I'm talking about fear, आता जेव्हा मी भीतीविषयी Holy बोलतो Spirit told me there are two kinds आणि पवित्र आत्माने सांगितले दोन प्रकारची or भीती two आहे types. किंवा दोन तऱ्याची One is भीती आहे. godly. आणि एक दैवी आहे That I'm not going to talk now. आणि त्या दैवी भीतीविषयी मी आता बोलणार नाही. I'm only talking to you about the negative kind of fear. आणि मी फक्त तुमच्याशी नकारात्मक प्रकारची भीतीविषयी बोलतो I'm not talking about the godly. आणि दैवी भीतीविषयी मी बोलत नाही. That we can see sometime. आणि later. दैवी भीतीविषयी आपण नंतर पाहू शकतो. When you keep fear, जेव्हा तुम्ही भीती ठेवत आहे your faith is contaminated. तुमचा जी विश्वास आहे दूषित होतो. Get this clear. आणि ही गोष्टी स्पष्ट करून घ्या. So, many not knowing, अनेक लोकांना न माहिती असून they are operating in fear ते भीतीमध्ये कार्य करत आहे instead of operating in faith. विश्वासामध्ये कार्य करण्याच्या ऐवजी. As I told you, जसं मी तुम्हाला there सांगितले is, there's a very big message आणि खूप मोठा संदेश which I आहे will teach you. जे मी तुम्हाला शिकवणार आहे. Fear-based prayer. आणि भीतीवर आधारित प्रार्थना. You may be praying for hours, आणि तुम्ही तासोन तास प्रार्थना करत but if असेल it is fear-based, पण जर ती प्रार्थना भीतीवर आधारित आहे, not word-based or faith-based, it's of no use. जर ती वचनावर आधारित नाही, विश्वासावर आधारित नाही, मग तुमच्या प्रार्थना निरुपयोगी आहे. Faith shows authority. आणि विश्वास जो आहे अधिकार दाखवतो. Faith doesn't show pleading and begging. आणि विश्वास विनंती किंवा भीक मागणे दाखवत नाही. People think praying means दया करो प्रभु. No, that is not prayer. आणि लोकांना वाटतं की प्रार्थना म्हणजे दया करा प्रभू, ही काय प्रार्थना नाही. Faith means विश्वास म्हणजे authority. अधिकार The right the Lord gave you आणि जे हक्क देवाने तुम्हाला दिले based on what He did for you. आणि त्यांनी तुमच्यासाठी काय केले त्याच्या आधारे That work that He did आणि जो काम त्यांनी केला gave you power and authority तुम्हाला अधिकार व सामर्थ्य दिले to use it. त्याचा उपयोग करायला. If there is no faith, जर विश्वास नाही, if your faith is not in His work, मग तुमचा विश्वास जर त्याच्या कामावर नाही, then nothing is paid for. मग कुठल्या गोष्टीची भरपाई झाली नाही, Then you have to beg. मग तुम्हाला भीक मागावं लागेल. प्रभु मेरा आंसू को देख के तुम्हें दो. See, that is the prayer. आणि मग ती प्रार्थना असते, माझ्या अश्रू बघून तरी द्या रो प्रभू. रो के प्रार्थना करो. See, that is not based on faith. आणि ही जी प्रार्थना आहे विश्वासावर आधारित Faith नाही. is something very powerful आणि विश्वास खूप सामर्थ्यशाली गोष्टी आहे because it's based on the finished works of Jesus. कारण जो विश्वास आहे येशूच्या पूर्ण झालेल्या कामावर आहे म्हणून. Because it is finished, आणि काम पूर्ण झाली आहे म्हणून. it gives you right आणि ही गोष्टी तुम्हाला and अधिकार देतो authority आणि सामर्थ्य देतो to believe, to receive. की तुम्ही विश्वास करू शकत आहे प्राप्त करायला. Amen. आमेन. If Jesus has not paid it, आणि जर येशूने त्याची फेड केलेली नाही then you have to merit it. मग तुम्हाला त्याच्या You लायक have to बनावं be, लागेल. you have to be deserving. मग तुम्ही Deserve- त्याचे योग्य झाले You have to पाहिजे. work for it. मग तुम्हाला त्याच्यासाठी काम करावं लागेल. Then you have to use pleading and begging and crying. मग तुम्ही भीक विनंती व रडण्याचा उपयोग केला पाहिजे. Are you saying this? तुम्ही हे पाहिले का? We talk about faith आपण विश्वासाविषयी and बोलतो then we cry. आणि मग आपण रडतो. That's why I told you last time. म्हणून मागच्या वेळेस मी Be तुम्हाला careful of the lyrics. आणि songs. जे गाणी आहे त्याचे गीत आहे त्याच्याविषयी तुम्ही जपा जे शब्द आहे. They're not bad people, आणि ते वाईट लोक नाही but they lack revelation. पण त्यांच्याकडे प्रकटीकरणाची कमी आहे. The melody is good, आणि जी धून आहे ती but बरोबर the चांगली आहे wordings are not in line with the new revelation. पण त्यांचे जे शब्द आहे बोल आहे नवीन प्रकटीकरणाच्या ओळीत नाही. Holy Spirit told me, पवित्र आत्म्याने मला सांगितले what you knew in the past आणि जे तुम्हाला भूतकाळमध्ये माहिती has होते become old. ती आता जुनी गोष्टी झाली God आहे. is taking you deeper. देव आता तुम्हाला खोल घेऊन जात आहे. Amen. Amen. Deeper. आणि खोल घेऊन जात See, आहे. the word revelation did not stop. आणि जुना प्रकटीकरण थांबले नाही The word revelation did not stop. आणि वचनाचे प्रकटीकरण थांबले नाही. No, नाही. it is continuing. आणि वचनाची प्रकटीकरण Deeper अजूनही and चालू आहे. deeper. अजून खोल व खोल जात आहे. Amen. आमेन. You cannot use that past. आणि भूतकाळचा तुम्ही गोष्टीचा उपयोग करू शकत नाही. Don't think that's the end. आणि असं विचार करू नका तो शेवट होता. There are layers आणि इथे थर आहे in the word.
देवाच्या वचनामध्ये God थरावर is थर आहे so wise. आणि देव इतका हुशार आहे He has kept layers in His word. आणि त्यांनी आपल्या वचनामध्ये थरावर थर At ठेवले the आहे proper time, आणि योग्य वेळेमध्ये He is revealing it. आणि तो प्रगट करत आहे गोष्टींना. If you don't know this, जर तुम्हाला ही गोष्टी माहिती you नाही will not benefit. तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. I don't know how many are understanding these things. मला Okay. कळत नाही किती लोकांना ही गोष्टी समजत आहे. So there is the fear-based prayer, म्हणून एक भीतीवर आधारित प्रार्थना fear-based आहे relationship, आणि भीतीवर आधारित नातेसंबंध आहेत fear-based giving, आणि भीतीवर आधारित देणे fear-based fellowship, आणि भीतीवर आधारित सहभागिता आहे fear-based working for God. आणि भीतीवर आधारित लोक देवासाठी काम करत आहे. Fear has taken every area of your life, आणि भीतीने तुमच्या संपूर्ण जीवनाच्या भागावर मात केला आहे and you have not even realized it. आणि तुम्हाला समजले देखील नाही. Hello? Check this out. आणि ह्या गोष्टीची तुम्ही तपासणी करा. Is your life run by fear or faith? आणि तुमचे जीवन भीतीने चालवले गेले आहे किंवा विश्वासाने चालवले Why are गेले. you reading the Bible? तुम्ही वचन का वाचत Why are आहे? you praying? तुम्ही प्रार्थना का Why are you करत? serving God? तुम्ही देवाची सेवा Why का are you करत? giving? तुम्ही का देत आहे? Why are you worshiping? तुम्ही उपासना का करत आहे? You must know this. आणि तुम्हाला हे गोष्टी समजले पाहिजे. Many are operating by fear. अनेक लोक भीतीने कार्य करत And आहे, instead काम of करत activating faith, they're activating fear. आणि विश्वास सक्रिय करण्याच्या ऐवजी ते भीतीला सक्रिय करत आहे. Fear can't stay where faith is. Fear can't stay where faith lives. आणि भीती तिथे राहू शकत नाही जिथे विश्वास राहत आहे. Like discouragement can't stay where hope is. जिथे निराशा राहू शकत नाही जिथे आशा आहे. Stress cannot stay where peace is. आणि तणाव राहू शकत नाही जिथे शांती आहे. Amen. आमेन. What you are carrying, you're activating it. आणि जे गोष्टी तुम्ही वाहत आहे त्यालाच तुम्ही सक्रिय करत आहे, कार्यरत So करत today आहे. I want to talk to you about activating faith and not fear. आणि आज मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या विश्वासाला सक्रिय करा, भीतीला सक्रिय करू नका. Throughout the day, आणि पूर्ण दिवसभर we have the choice आपल्याकडे निवड आहे to believe विश्वास करायला that either God is in control की देव माझ्याद्वारे वाहणार आहे and good things are in store for me, आणि चांगल्या गोष्टी माझ्यासाठी आहे, or go around being worried, किंवा तुम्ही अवतीभोवती चालत चिंता करून being negative, नकारात्मक असून expecting the worst thing to happen. आणि अपेक्षा करत आहे की सर्वात वाईट गोष्टी होणार. It is your choice. ही सर्व गोष्टी तुमची निवड आहे. Don't blame God. देवावर दोष लावू It's नका. your choice. आणि ही तुमची निवड आहे This is very important. आणि ही खूप महत्वाची आहे. You have the choice to believe आणि तुमच्याकडे निवड आहे for the विश्वास best or for the worst. उत्तमासाठी किंवा वाईटासाठी. It is your choice. आणि ही तुमची निवड आहे. Or you're going about worried and in fear and thinking what bad will happen instead of thinking what good will happen. It is your choice. जर तुम्ही अवतीभोवती चालत आहे चिंता करून काळजी करून आणि काय नकारात्मक गोष्टी माझ्यामध्ये होणार आहे ह्याच्या ऐवजी की विश्वास तुम्हाला मिळेल, मग तुमच्यामध्ये भीती असेल. Now, how do you activate fear? आणि तुम्ही विश्वासाला कसं सक्रिय When करताय? you keep on thinking जेव्हा तुम्ही सतत विचार करत राहतात or saying किंवा बोलत आहे the negative things, नकारात्मक गोष्टी, जेव्हा तुम्ही सतत बोलत आहे like जसं I'm afraid मला भीती वाटते my marriage won't last. की माझा विवाह टिकणार नाही, I'm afraid, मला भीती वाटते I don't know, my children may get into trouble. की माझ्या लेकरं संकटामध्ये पडू शकतो. When you ponder, when you think on all this, जेव्हा तुम्ही कल्पना करत आहे ह्या गोष्टीवर मनन करत आहे विचार without realizing it, आणि ह्या गोष्टी न समजून you're actually activating. तुम्ही सतत ऐकत राहा. Because what I'm sharing with you is for you. कारण जे मी तुम्हाला बोलत आहे तुमच्यासाठीच आहे. On Saturday, I mix it up a little bit, आणि शनिवारी मी थोडा संदेशाचं मिश्रण करतो, but I know पण मला माहिती what आहे is for you and what is for the unsaved. आणि तुमच्यासाठी काय आहे आणि अविश्वासू लोकांसाठी काय आहे हे मला माहिती आहे. Because the Bible says, rightly divide the word of truth. कारण शास्त्र म्हणत आहे सत्याच्या वचनाच्या बरोबर दुभाजन करा. We have to divide it. आणि मला ते विभाजन करावं लागतं. सिर्फ बाइबल खोल के कुछ भी मैसेज देने का नहीं. ऐसा बहुत लोग करते हैं आजकल. इसके लिए बहुत लोग लीडर्स बन रहे हैं. सिर्फ वचन निकाला और प्रीच किया, मगर ये उनके लिए है या नए लोगों के लिए, क्या किसके लिए, वो सब डिवाइड करके प्रीच करने पड़ता है. ओके, सो लेट मी प्रे फॉर यू नाउ. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. सो फियर इज नॉट फ्रॉम गॉड. भीती देवापासून नाही दैट्स गुड न्यूज. आणि ही चांगली बातमी आहे. व्हाटएवर इज नॉट फ्रॉम गॉड, आणि जी काही देवापासून नाही गॉड गिव्स द पॉवर,
आणि देव आपल्याला सामर्थ्य देतो to cast it out. त्याला बाहेर काढायला. Amen. आमेन. अगर प्रभु से तो हम कुछ नहीं कर सकते, अगर प्रभु से नहीं हम सब कुछ कर सकते हैं. Amen. Believe that. आणि ह्या गोष्टीवर विश्वास करा. Any sickness, आणि कुठलाही आजार you don't have to keep it. तुम्हाला ते ठेवायची काय गरज Don't नाही. accept it. त्याचा स्वीकार करू नका. Keep on resisting it. सतत त्याचा विरोध करत No. राहा. नाही, I don't partake of this. मी ह्या गोष्टीमध्ये सहभागी In होत Jesus' नाही. name. येशूच्या नावात. And take care of fear. आणि भीतीच्या काळजी घ्या. डॉक्टर से हो या हॉस्पिटल से हो, किधर से भी हो, फियर आता ही है. डर के कारण बहुत लोग बोल देते हाँ हाँ करो डॉक्टर, ये करो वो करो वो करो, डर से. तुम हाँ बोलने के लिए डराने पड़ता है. Now I don't want to tell many things which I know, but you know, I always tell my wife, आणि पास्टर नेहमी मला सांगत आहे, many people are very ignorant, अनेक लोक खूप अज्ञान आहे very ignorant. आणि खूपच अज्ञान आहे. That's why Bible says pray for authority people. म्हणून शास्त्र म्हणत आहे अधिकाराच्या लोकांसाठी प्रार्थना करा. When I was telling this, one of the believers said, नहीं अधिकार लोग तो पढ़े लिखे नहीं रहते. मैं बोला ऐसा नहीं है. They can have the most cleverest people around. आणि जरी ते अनपढ असले तरी त्यांच्या अवतीभोवती खूप हुशार लोक असतात. If they give wrong advice, आणि जर ते चुकीचा सल्ला त्यांना दिले, you know, one person in authority has so much power. आणि एक अधिकाराच्या व्यक्तीकडे खूप सामर्थ्य आहे. एक आदमी को इतना पावर है, सब बंद कर सकता है. सब इंडस्ट्री मेरी ये वो सब बंद कर सकता, काम बंद कर सकता, सब ट्रेन बंद सकता, बस बंद कर सकता, सब बंद कर सकता है. घर में बिठा सकता है तुमको. वन पर्सन एक व्यक्ती इन अथॉरिटी जो has अधिकारामध्ये so आहे much power. आणि त्याच्याकडे खूप सामर्थ्य आहे. He can close down all intellect people, everyone. आणि सर्व बुद्धिमान लोकांना सर्वांना Poor or ते rich. थांबू शकत आहे. He has so much power. आणि त्यांच्याकडे खूप सामर्थ्य आहे. That is why the Bible says pray for authority people. म्हणून शास्त्र म्हणत आहे अधिकारी लोकांसाठी प्रार्थना करा. The devil is not interested in beggars. आणि शैतानाला भिकारीमध्ये काय आवड नाही. उनका शब्द में कुछ अधिकार नहीं है. वो इन्फ्लुएंस कर सकता 2-3 लोगों को, मगर ये लोग लाखों लोगों को कर सकते. अगर रॉन्ग एडवाइस दिया लाखों लोगों का जीवन बर्बाद हो सकता है. इज अ पर्सन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. आणि तो Amen. जबाबदारीचा व्यक्ती आहे. अगर गलत बोला तो बहुत लोगों का नुकसान हो सकता है. अच्छा बोला तो बहुत लोगों को फायदा हो सकता है. तो उसके लिए उनके लिए प्रेयर कर बोलता है प्रभु. दैट्स व्हाई द डेविल इन्फ्लुएंसेस देम. म्हणून शैतान अधिकारी लोकांना प्रभावित वी करतो. मस्ट प्रे. आपण प्रार्थना केलं पाहिजे. फॉर दैट थैंक यू फॉर ऑल दोस हू आर हियरिंग दिस वर्ड. पिता सर्व लोकांसाठी धन्यवाद देत आहे जे वचन ऐकत आहे, Those are going through fear जे भीतीद्वारे जात आहे and they are keeping on feeding आणि ते सतत भीतीवर भरवत आहे and activating आणि त्याला सक्रिय करत fear आहे in their life आणि त्यांच्या जीवनामध्ये भीतीला and सक्रिय करत आहे contaminating their faith. आणि त्यांच्या विश्वासाला दूषित करत आहे. I rebuke that fear. त्या भीतीला धमकावतो. Be gone निघता हो in Jesus' name. येशूच्या नावात. Every fear, प्रत्येक भीती leave निघ in Jesus' name. येशूच्या नावात. I break the power of the devil. शैतानाच्या सामर्थ्याला तोडून Be gone टाकतो. in Jesus' name. निघता हो येशूच्या नावात. Father, any kind of sickness and disease, पिता कुठल्याही प्रकारच्या आजार व रोग any symptoms of this virus, आणि ह्या विषाणूचे कुठलेही लक्षण cold and cough, आणि सर्दी Breathing खोकला श्वास घेण्याची समस्या, I rebuke it in Jesus' name. ह्या सर्व गोष्टीला धमकावतो येशूच्या Be नावात. gone. निघता हो In Jesus' name. येशूच्या नावात. Say amen. बोला आमेन. Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभू येशू. Thank you, Father. धन्यवाद, Okay, पिता. today is Sunday, so this is enough. आज रविवार आहे म्हणून ही पुरेशा आहे. Be joyful. आनंदी रहा, Be happy. हर्षित व्हा. Amen. आमेन. Don't neglect the word. आणि वचनाच्या दुर्लक्ष करू नका. ये वायरस के कारण आज बिलीवर्स समझ गए कितना इम्पोर्टेंट चर्च है, कितना इम्पोर्टेंट वचन है. चर्च के विरुद्ध नहीं बात करने का, लीडर्स लोगों के विरुद्ध बात नहीं करने का आज समझ में आ रहा है उनको. Amen. And God has been watching. आणि देव पाहत आहे This is the time He is going to make decision. आणि ह्या वेळेमध्ये देव निर्णय घेणार आहे. He's been watching all these years, आणि एवढं वर्षामध्ये देव पाहत होते आपल्याला, your life, तुमच्या जीवनाला. and He knows now whom to make great. आणि आता देवाला माहिती आहे कुणाला त्यांनी थोर केला We पाहिजे. have entered into that time. आम्ही त्या काळामध्ये प्रवेश केला आहे. Amen. आमेन. इतना साल से वो देख रहा था हमको.
He watches. आणि देव पाहतो Everything is written down. आणि प्रत्येक गोष्टी लिहिले गेले आहे. Now this is the time. आणि आता ही वेळ आहे He will promote. आणि तो He उन्नती will कर make you great. आणि देव तुम्हाला थोर करणार. Amen. आमेन.